लोकसभा मतदारसंघातल्या एका अतिशय महत्त्वाच्या जागी मी आलेले आहे। हा भाग आहे मुलुंड भाग। मुलुंड स्टेशनच्या बाहेर मी सध्या उभी आहे। मुलुंड हा मराठी आणि गुजराती बांधवांचा भाग आहे। मतदानामध्ये त्यांची ही अतिशय महत्त्वाची भूमिका असते। बघूया या निवडणुकीमध्ये त्यांचा कल कोणाकडे आहे। चला, सरकार से क्या चाहते हैं आप? अभी गुजारा हो या न हो, सरकार से जो चाहेंगे सरकार देती नहीं है, और ना तो सरकार दे पाएगी, चाहे ये सरकार हो चाहे आने वाला हो। किरीट सोमय्या जे एक वेळेला निवडून आल्यानंतर 3 वेळा ते आलेच नाही निवडून, तर कशासाठी ते स्वतः विचारत नाही? विचार करायला पाहिजे ना त्यांना की मी 3 वेळेला कशाला हारलो। आता संजय पाटील आहे, ते काम तरी करते, त्याच्यासुद्धा नावसुद्धा आहे, पण त्याचं नावसुद्धा नाही असं झालं। त्याचं 3 वेळेला कशाला हारले ते? महागाई कमी झाली पाहिजे, ह्याच्याकडे कुठल्याच पक्षाचं लक्ष नाही। जो तो दुसरे पाहिजे ते कुठले भलतेच विषय घेणार आणि त्याच्यावर हे करत बसणार, याला काय अर्थ आहे का? तुमचा अनुभव कसा आहे? आता जेव्हा घराघरी तुम्ही जाताय, काय वाटतंय आणि काय सांगताय तुम्ही? लोकांना मला वाटतं सगळं कळलेलं आहे। काही लोकांना पार्टीचं बंधन असलं तरी सुद्धा मनातून वाटतंय की हे बदललं पाहिजे। राजकारण जे चाललंय ते योग्य नाही। त्यांना वाटतंय की काहीतरी पर्याय हा आता अजून काही झालं नाही भाऊ, लढाई बाकी आहे। लोकांच्या या ताकदीवरच केवळ आम्ही जिंकू शकू। जर आम्ही प्रामाणिकपणे आत्तापर्यंत काम केलंय तर आम्ही प्रामाणिक मतदारांच्या मतांची नक्कीच अपेक्षा करू शकतो। आज आम्ही रात्री रात्री पाहतोय गाड्या फिरतायत, पैसे वाटतायत। 2-3 गाड्या आमच्या लोकांनी दाखवून दिल्या तरी पोलिसांनी कृती कार्यवाही केली नाही। शेवटी आमची तक्रार दाखल आहे। यांनी जी कार्डं वाटलेली आहेत, वोटर कार्ड, ती इल्लीगल आहेत, कारण कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे वोटर कार्डावरती निशाणी असू शकत नाही। आमचा मुद्दा एकच आहे की सगळीकडे नगरसेवकांनीही कामं केलेली नाही, ते तुंबून आहेत प्रश्न, आणि भ्रष्टाचार हा महानगरपालिकेपासून मंत्रालयापर्यंत आहे। तेव्हा लोकांनी स्वतः विकासाच्या नियोजनात सामील झाल्याशिवाय यातला भ्रष्टाचार उघडकीस येणार नाही, भ्रष्टाचार मिटणार नाही। लोकांच्या प्रश्नांसाठी मंत्रालय किंवा महानगरपालिकेकडे अगदी वॉर्ड ऑफिसमध्ये सुद्धा धावाधाव करण्याची खरं म्हणजे गरजच असता कामा नये। संजय दिना पाटलांनी गेल्या 5 वर्षात काय कामं केले? नगरसेवक पातळीचीच काही कामं केलेली, आणि त्याची त्यांनी जी पुस्तिका वाटले, कार्याची सूची दिली, त्याच्यामधला सर्व खोटेपणा आम्ही उघडकीस आणलाय। आम्ही पाहतोय की भाजपाने किरीट सोमय्या आधी होते, त्यांनी सुद्धा काहीही वेगळ्या प्रकारे काही करून दाखवलं नाही। विकासाची ध्येयधोरणं बदलण्यामध्ये सहभाग घेतला नाही। कुठलाही मोठा भ्रष्टाचार ते काढत नाही। पण काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरच भारतीय जनता पार्टीचाही कोणीतरी आदर्शमध्ये संचेती आहेत, साखर कारखान्यामध्ये नितीन गडकरी आणि खडसे आहेत, अशा प्रकारे सामील असतात, म्हणून ते काढू शकत नाही। त्यामुळे या दोघांनाही आता भ्रष्टाचारी किंवा अत्याचारी म्हणून बाजूला ठेवलं पाहिजे, आणि म्हणूनच जनतेने तुम्हाला म्हणून पर्यायाला निवडून द्यायला पाहिजे। आणि पर्याय आम आदमी पार्टीचा आम्ही स्वीकारलाय, कारण त्यांनी जनतेचे पाणी, वीज, FDI, रिटेल, कॉन्ट्रॅक्ट लेबर सारखे मुद्दे उठवून दाखवले। मी आता आलेले आहे घाटकोपर वेस्टच्या साईनाथ नगर इथं। साईनाथ नगर या ठिकाणून आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपच्या उमेदवार मेधाताई पाटकर यांची पदयात्रा गेलेली आहे। इथे बरीच मंडळी जमलेली आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीबाबत त्यांचं काय म्हणणं आहे। बीजेपी आणि काँग्रेसवर सर्वच वैतागलेले। इतक्या वर्षात तुमच्या भागामध्ये काहीच डेव्हलपमेंट नाही झालं? काय दिसतच नाही। भ्रष्टाचारी गव्हर्नमेंटपासून मुक्तता पाहिजे तर आम आदमी पार्टी त्याला पर्याय आहे। पार्टीपेक्षा जे उमेदवार उभी आहे ते सरस आहे, यावेळेला म्हणजे इमानदार आणि म्हणजे लोकसेवा करणारी कार्यकर्ता आहे। 60 वर्षामध्ये त्याला कोणी गरिबाचा विचार केला नाही, आणि त्या आम आदमी पार्टीने ते 3 दिवसामध्ये इकडे करून दाखवलेले आहे। त्या मताने आम्हाला असं वाटतं की ते मुंबईमध्ये पण काय ना काहीतरी गरिबांच्या हितासाठी करतील। ये जिसको तो वोटिंग आते जाते बस, और क्या है। पानी तो है नहीं हम लोग के घर, पानी नहीं है, रोड नहीं बराबर बनेला है। मागोडी केले, ती जर सस्ताई केली ना तर आम्ही मतदान करू, नाही तर करणार नाही, अशीच सोडू।
आता मी आली आहे सध्या भांडूपच्या दातार कॉलनीमध्ये संध्याकाळच्या वेळी महिला मोठ्या प्रमाणावर या मंदिरामध्ये येतात अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. बघूया या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना आपल्याशी बोलायचं आहे का आणि राजकारणावर विशेषतः उत्तर पूर्व मतदारसंघाबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आम्हाला असं वाटतं की गुजरात पॅटर्न इथे आला तर फार बरं होईल. अरे सगळे गुजरातच्या बाजूने बोलतायत. संजय दिना पाटलांनी कामं नाही का केली? नाही केली आहेत, पण जशी मोदींनी आपल्या इथे गुजरातमध्ये जसं केलंय ना तसं आम्हा सगळ्यांना वाटतं की त्याने सुद्धा मुंबई तशीच करावी आमची. मुलांना आज नोकऱ्या नाही, मुलं वन फिरतात आणि फालतू लाईनीला जातात. हे कधी होणार? हे सरकार आपलं कधी करणार? मेधा पाटकर आपचं जे हवा आहे त्याप्रमाणे इथे येऊन उभे राहिलेले आहेत. मेधा पाटकरांनी इथे येऊन काही कोणाची कुठचंही काम बघितलेलं नाही किंवा केलेलं नाही की त्यांचा एक्सपिरियन्स किती मला माहीत नाही. राजकारणामध्ये मेधाताईंसारखं स्वच्छ चारित्र्याचा माणूस येणं गरजेचं होतं आणि आपल्याला या विभागात चांगला असा पर्याय त्यांनी दिलेला आहे. याचं सर्वांनी निदान कौतुक तरी केलं पाहिजे. लोकांना आता नक्कीच बदल पाहिजे. या भ्रष्टाचाराला लोक इतके कंटाळलेले आहेत की यात जर बदल झाला नाही तर लोकांना जगणं अशक्य होऊन बसेल. खासदार असतानाही त्यांनी कुठलंही काम केलं नाही आजपर्यंत. त्यांनी थोडंफार काही काम करायला पाहिजे. डम्पिंग बद्दल त्यांनी आवाज उचलायला पाहिजे होता किंवा रस्ते. आज तुम्ही रस्ते बघायला गेला तर कांजूरमधल्या रस्त्याचं रोडचं बघायला गेला तर काही कुठेही काम नाही. राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे, राष्ट्रवादीचा खासदार आहे. तर ही होती दातार कॉलनीतल्या रहिवाशांची मतं. यांची मतं आपण ऐकून घेतलेली आहे. बहुतेक जण मनसेच्या बाजूचे आहे तर काही जण सेनेच्या बाजूचे आहे. प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला बदल हवा आहे आणि हा बदल आता कुठल्या मार्गाने येतोय ते बघणार आहे. मला खासदार म्हणून निवडून दिलं होतं, नगरसेवक तर नाही ना ताई. का मी रोजच गल्लीत दिसणार असं नाही ना. तुम्ही फक्त मतदानाच्या वेळी आमच्याकडे येता, आम्हाला मतदानाचे हक्क शिकवता, पण तुम्ही आमच्यासाठी पण तितक्या सोयी सुविधा ज्या काही आहेत त्या उपलब्ध करून द्या ना. मुंबईत प्रचाराचे शेवटचे काही दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे सगळेच उमेदवार जोरात प्रचार करत आहेत. संजय दिना पाटील आपल्या बरोबर आहेत. सर मला सांगा की यावेळेच्या निवडणुका थोड्याशा टफ आहेत तुमच्यासाठी, कारण दोन्ही कॅन्डिडेट खूप टफ आहेत. तुमच्या प्रतिस्पर्धी जे आहेत ते असं कोणी टफ नाही आहे. आणि निवडणूक जसं प्रक्रिया ही काय 2 दिवसाची का 2 दिवसाचं राहिलंय प्रचार असं नसतं. निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार एक निवडणूक संपली का दुसऱ्या दिवशी सुरू होतो. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. बाकी सर्व सांगत होते का कामं होतात ते भेटत नाही. आपण बोलतात ते भेटतात पण कामं होत नाही. भेटतोही आणि कामही होतात आहे, दोन्ही गोष्टी होतात आहे. एका ताई मला खासदार म्हणून निवडून दिलं होतं, नगरसेवक तर नाही ना ताई. का मी रोजच गल्लीत दिसणार असं नाही ना. मला शासकीय कामं आहे, दुसरी कामं आहेत. ज्यावेळी मी तिकडे असतो त्यावेळी इकडे माझे सहकारी, माझा परिवार आहे. माझी आई नगरसेविका होता 5 वेळा, त्या पूर्ण दिवसभर काम करतात. माझी पत्नी काम करते, माझे सर्व सहकारी आहेत, माझा मित्रपरिवार आहे जो माझ्या परिवारापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. ते सर्व दिवस रात्र लोकांची सेवा करतात. मेधाताई यावेळेला पहिल्यांदाच निवडणूक लढतायत. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. त्यांना कसा प्रतिस्पर्धी मानता तुम्ही? नाव मोठं आहे, काम तर सर्वांना माहिती आहे. काम कुठलं त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलं आहे का? मी त्यांचा खूप मोठे आहेत, सिनियर आहेत, चांगल्या कार्यकर्ते आहेत, आंदोलनं खूप करतात. आंदोलन केल्यानंतर आंदोलनाला कुठेतरी मार्ग लावा लागतो, कुठेतरी त्याचं पूर्णतत्व नेलावं लागतं. आतापर्यंत नर्मदा असू दे, मध्य प्रदेश असू दे, का नंतर गोळीबार मुंबईत असू दे, का आमच्या गोवंडीत असू दे, कुठेतरी त्यांनी काय रिझल्ट दिलाय का? कौन से भी रोड पे हम जाते हैं ना, जगह जगह टूल लगेगा. उतना गाड़ी का भाड़ा नहीं जितनी टूल है. जो भी है टैक्स में करके टोल टैक्स हटाना चाहिए. हमारे को नहीं परवड़ता है वो चीज़, बहुत महंगा पड़ता है. बच्चों को खाना नहीं मिलता, उसका ही पेट भर दे रहे थे. टोल नाके वाले का नहीं देते थे, पकड़ के निकालो, जबरदस्ती मार के लेते पैसा. आता आम्ही आलो आहोत विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये. कन्नमवार नगर हा असा भाग आहे जिथे पूर्वी जंगल होतं. या ठिकाणी कुणीही यायला तयार नव्हतं. जे संजय पाटील सध्याचे त्यांनी काही कामं बरंच काय केलेलं नाही अजूनपर्यंत. कामं केले नाही असं नाही, पण त्यांनी पण केलं. पण जे काही त्रुटी आहे ते त्यांनी अजून भरून काढलेले नाही. काँग्रेसने महाराष्ट्रासाठी काय केलेलं आजपर्यंत? एवढ्या वर्ष त्यांची सत्ता आहे,
पण सगळे मंत्री महाराष्ट्रातले आहेत, हो, कृषीमंत्री महाराष्ट्रातले आहेत. असले तरी पण त्यांनी काहीच काम करत नाही. सगळे मंत्री जरी महाराष्ट्रातले असले ना तरी त्यांनी महाराष्ट्रासाठी खासदार तिकडे काही केंद्रामध्ये काही केलेलं नाहीये. इलेक्शनच्या वेळी तुम्ही हा ब्रिज ओपन करताय, ते उद्घाटन करताय, हे उद्घाटन करताय का लोक काय वेडी आहेत का? त्यांना समजत नाही का या गोष्टी? किंवा इलेक्शनसाठी हा त्यांनी ब्रिज उद्घाटन केलं, आज मुख्यमंत्रीकडे गेले, तिकडे त्यांनी उद्घाटन केलं. हे इलेक्शनच्या वेळी करता, हे तुम्ही अगोदर का नाही केलं? गेल्या 5 वर्ष जेव्हा हे निवडून येतात तर पहिले 5 वर्ष काय करतात? एवढं शिक्षण महाग झालंय, सगळ्यांनाच एकाच लेवलचं शिकता येत नाही. घरात 4 मुलं असल्यावर आई वडिलांनी किती मुलांकडे लक्ष द्यायचं सगळ्या गोष्टींसाठी? बरं शिका, पण त्याच्यासाठी जॉब पण अवेलेबल करा ना. आज इतके इंजिनियर आले, इतके डॉक्टर आले, कोणाला जॉब आहेत? आम्ही तेवढंच करतो ना. आमच्या युवा पिढीनुसार तुम्ही फक्त मतदानाच्या वेळी आमच्याकडे येता, आम्हाला मतदानाचे हक्क शिकवता, पण तुम्ही आमच्यासाठी पण तितक्याच सोयी सुविधा ज्या काही आहेत ते उपलब्ध करून द्या ना. ते कधीच दिसत नाही, कधी आम्ही पाहिलेलं देखील नसतं त्यांना. आणि म्हणजे इलेक्शन आलं का त्याच्या आधी येणार, असं हातबीत दाखवणार, ठीक आहे तेवढंच. आम्ही ओळखतही नसतो, आम्ही याला पाहिलं नाही, आम्ही कायला वोट देऊ? आणि कशावरून हा आता बोलते, उद्या नाही करणार. बरं, मेधाताई पाटकर या भागामध्ये उमेदवार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे? त्यांनी समोरासमोर असा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. म्हणजे त्यांनी युवा पिढीनुसार त्यांच्याबरोबर संपर्क साधून किंवा त्यांच्याशी एक इंटरॅक्शन त्या केलं पाहिजे, त्या बाबतीत तरी अजून झालं नाहीये. फक्त त्यांच्या ज्या गाड्या जातात तेवढाच आम्ही बघितल्यात की बाबा आपमधून मेधा पाटकर ते उभे आहेत. ते आमच्याकडे अजून आलंच नाही, ते आमच्याकडे संपर्क साधलाच नाहीये, तर आम्हाला अजून त्याच्याबद्दल माहीतच नाहीये, आयडियाच नाहीये. म्हणजे हे जे सगळे फर्स्ट वोटर आहेत यांना असं वाटतं आहे की कुठलाही उमेदवार जो आहे त्याला जर आमची मतं हवी असेल तर त्यांना आमच्याकडे यावं, आमच्याशी चर्चा करावी, आमच्यासाठी नेमकं तुम्ही काय करणार आहे हे ठोसपणे सांगावं. जो आम्हाला ठोसपणे सांगणार असेल, ठोस आश्वासन देणार असेल त्यालाच आम्ही मतदान करणार, अन्यथा आमचं मतदान कुणाला होणार हे आम्ही सांगणार नाही. आणि अशा माणसाला मतदान करायचं की नाही हा सुद्धा विचार आम्ही करू. तुमच्या समोर जे 2 उमेदवार आहेत तसं बघितलं तर दोघंही तेवढेच महत्त्वाचे, तेवढेच दिग्गज आहे. काय सांगाल, कोणाबरोबर जास्त टफ फाईट होणार आहे? लोकसभा 2009, विधानसभा 2009 आणि महापालिका 2012 या तिन्हीचे आकडे पाहिले तर 70-68 ते 70% मतं भाजप, शिवसेना, मनसेला मिळतात. यावेळी हे सगळे एक आहे, जोरदार लाट आहे. किरीटजी, पण मला सांगा की संजय दिना पाटील जे मागचे 5 वर्ष या ठिकाणी खासदार होते, असं म्हणतात की ते त्यांच्या कामाची प्रसिद्धी खूप करत नाही पण कामं मात्र नक्की करतात. पार्लमेंटचा परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिला, वर्तमान खासदार एकंदर 4 वेळा बोलले. मेधाताई पाटकर पहिल्यांदाच निवडणूक लढता आहेत, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं मोठं नाव आहे, त्याचा फटका बसेल का? अशा प्रकारची भावना हे आपच्या सगळ्या उमेदवारांची आहे, त्यांची काय अवस्था आहे लोकांना माहीत आहे. सामाजिक कोणत्याही कामासंबंधी मी कुठल्याही उमेदवाराची कॉम्पिटिशन करायला प्रचंड बहुमत से जय बना है, ट्रेन की निशानी है कमाल कमाल कमाल. उत्तर पूर्व मुंबईचा आपला आढावा संपला असला तरीही निवडणुकांचा प्रचार मात्र संपलेला नाहीये. हा प्रचार मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सुरूच राहणार आहे. तेव्हा मतदारांनो, आता तुम्ही मतदान करण्याची वेळ आहे, तेव्हा मतदान करायला विसरू नका आणि स्वतःचा खासदार तुम्ही स्वतःच निवडा.